हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात आणि मी पण मस्त मजेत आहे। चला नवरात्रीचे दिवस ताईनो कसे चाललेले आहेत? माझे पण चाललेले आहेत गडबड गोंधळ म्हणण्यापेक्षा धावपळ। आणि आत्ताची धावपळ कशी आहे, कशाची चाललेली आहे? तर मी मागच्या दोन चार व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की तेजस येणार आहे। तर हो, शनिवारी संध्याकाळी तेजस आलेला होता आणि इथे त्याला मी दुपारीच फोन करून विचारलेलं की तुला काय जेवण संध्याकाळी बनवू? तर त्याने मला सांगितलेलं आवडतंच पण साधं सिंपलच जेवण असतं। तर म्हटलं चला तेच आता करायला मी सुरुवात केलेली आहे। जर नाही म्हटलं तर 6 वाजता सगळी घरं वगैरे आरती सगळं करूनच मी म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली। तर अशा वेळेस झटपट स्वयंपाक आणि सुंदर असा मेनू मी तुमच्याशी शेअर करते, जेणेकरून म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला गडबड असेल तर ह्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल। तर इकडे सगळ्यात पहिल्यांदा मी कुकरला अख्खा मसूर, तर तेजाचा फेवरेट पदार्थ आहे अख्खा मसूर अगदी। आणि अख्खा मसूरची रेसिपी पण सिंपल पद्धतीने पण तेवढीच टेस्टी, म्हणजे अगदी हॉटेल टाईप ढाबा टाईप जशी असते ना तशी तुमच्याशी शेअर केलेली आहे, नक्की बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी कुकर लावून घेते आणि सगळी घरं झाडण्यात, दारातलं इकडचं तिकडचं कपडे वगैरे आवरण्यात, भांडी थोडी 4 वाजताची गोळा झालेली पडलेलीच। आणि तेजसला आणायला त्याचे पप्पा, आदिती, अनुष्का सगळेच गेलेले आहेत। मात्र माझं उपवास नवरत्न असल्यामुळे मी वेस वळत नाही, मग मी काही गेली नव्हती। मग आता माझं स्वयंपाक सुरू झालेला आहे। तर बघितलं तुम्ही पहिल्यांदा ना खाली अख्खा मसूर आणि वरती तुरीची डाळ लावली। दाल तडका किंवा असं म्हणजे डाळीचं काय वेगळा पदार्थ करायचा असेल तर फक्त तुरीची डाळ मी वापरते, म्हणजे शक्यतो दाल तडकाच। आता मी दाल तडकाच करणार आहे त्याप्रमाणे। तर इकडे बघा कुकर लावला आणि आज करणार आहे रोटी। तर रोटीसाठी ना अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा का भरून ती पळी ना तेल ओतलेलं आहे। आणि ती सगळं चोळून ना अशी घट्ट कणिक नाही मळायची, कारण मैदा हे नंतर लाटायला खूप त्रास होतो। मऊसूद अशी ना कणिक मळून घेतलेली आहे। आणि आता परत भांडी वगैरे त्याच्यामध्ये सगळी घासून घेतली, बघू शकताय सगळं एक 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 उरकून घेते। आणि आता फ्रीजमधनं जे काही लागायचं ते एकदाच काढून घेते, म्हणजे पुढं असलं की लक्षात येतं। तर सगळ्यात पहिल्यांदा आता अख्खा मसूर, दाल तडका दोन्हीही गोष्टींना कांदा टोमॅटो लागणारच आहे। तर इकडे ना कांदा टोमॅटो काढून घेतलं फ्रीजमधून आणि तेही आता कट करून घेते। आणि असंच आजचा स्वयंपाक खरंच खूप छान आणि टेस्टी झालेला होता, नक्की ट्राय करून बघा। तर आता तो कुकर होतोय, पीठ मळून झालं, कांदा टोमॅटो सगळं काढून ठेवलं, आलं लसणाची पेस्ट पण माझ्याकडे होती ती सुद्धा काढून ठेवली। आणि इथे ना आता मी तांदूळ घेते। तर इथे मी दावत राईस घेतलेला आहे, म्हणजे एकदम लांब असं राईस होतो ना फडफडीत, बघा जिरा राईस करायचा आहे मला त्याच्यासाठी। तर अर्धा तास आधी जिरा राईससाठी सुद्धा मी इकडे तांदूळ जे आहेत ना तर ते भिजत ठेवलेले आहेत, कारण असा जेव्हा तांदूळ अर्धा तास आपण भिजत ठेवतो ना तेव्हा कमी पाण्यात चटकन राईस आपला तयार होतो आणि ना असा मोकळा फडफडीत होतो। मी आता तुम्हाला तीही रेसिपी दाखवते। तर इकडे आता कांदा टोमॅटो, तर आपल्याला अख्खा मसूरसाठी ना कांदा टोमॅटोची पेस्ट नाही करायची। कांदा टोमॅटोची पेस्ट केली ना तर त्याचा एक उग्र वास येतो, म्हणजे आपण कच्चंच घालणार ना तर म्हणजे ते एक वेगळंच टेस्ट होती। आणि जेव्हा कांदा टोमॅटो एकदम असा चॉपरमध्ये बारीक चॉप करून जेव्हा टाकतो ना तर ते असं एकदम रसरशीत म्हणजे भाजी होते। अख्खा मसूर अगदी सेम टू सेम तुम्ही हॉटेलमधला खाताना तसाच लाल मिरच्या तडका वगैरे देऊन ना मस्त होते। तर आता इकडे कांदे 3 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो घेतले लाल एकदम, टोमॅटो लहान होते म्हणून 2 घेतले आणि एकदम बारीक चॉप करून घ्यायचं असं चॉपरमध्ये। जेवढं तुम्ही चॉप कराल ना तेवढं ते असं मिळून येते नंतर भाजी। आलं लसणाची पेस्ट काढून ठेवले, कुकरसुद्धा आता झाला आहे। आणि इकडे बघा या पद्धतीने कुकर थंड झाला आणि आता त्यातनं काढते। तर डाळ पण चांगली दाल तडक्यासाठी डाळसुद्धा जी आहे ना ती अगदी चांगली शिजवून घ्यायची। कुकर तिकडे ठेवला तोपर्यंत इकडे मी जिरा राईस करून घेते, कारण ना तांदूळ आता बराच वेळ झाला भिजले, जास्त ओव्हर भिजवून पण चालत नाही। तर जिरा राईससाठी फक्त तेजपत्ता 2 तैनो आणि थोडेसे जिरे टाकले तेलात, तुपात सुद्धा तुम्ही करू शकता, छान लागतो। आणि त्यात ओतायचं आहे पाणी। या पद्धतीने साधा सिंपल जिरा राईस तुम्ही करून बघा। आणि आता त्यात मीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। इथे आता हे सगळं उकळलं, फक्त इथे एक कट झालं तैनो, पाणी जेव्हा उकळलं ना तेव्हा त्या पाण्यात मी अर्धा लिंबू पिळलेला होता। तर ते लिंबू पिळल्यानंतर ना एकदम आपण हॉटेलमध्ये कसा जिरा टाकलं तरी त्याला रंग पांढरा शुभ्र येतो,
तशा पद्धतीने पांढरा शुभ्र होतो, एकदम पांढरा होतो लिंबू पिळल्यावर. नेहमी जिरा राईसमध्ये तुम्ही लिंबू पिळत जावा, बघा राईस छान होतो. राईस तिकडे शिजायला ठेवलाय, तोपर्यंत तिकडे अख्खा मसूर बघा फक्त जिरे आणि तेजपत्ता तेलात टाकला. आता अशा भाज्या म्हणजे जरा थोडं तेल जास्तच लागतं. आणि कांदा टोमॅटो जे काही बारीक चॉप केलेलं होतं ते टाकलं, तेल भरपूर टाकलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट पण लगेच त्यात टाकली आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे, अगदी चांगलं कच्चं ठेवायचं नाही आहे. आणि त्याच्यात जे काही माझं कोथिंबीर खोबरं लसूणचं वाटण होतं ना ते टाकलं. बऱ्यापैकी लाल मिरची टाकली, हळद इथे वापरायचं नाही कारण आपल्याला ते असं रंगीत एकदम स्पायसी भाजी करायची. तर इकडे ना घरची चटणी टाकली, लाल मिर्च पावडर टाकली बस, आणि तेजपत्ता ह्यानेच खूप छान येतो. फोडणी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि स्वाद. आता बघा मसाला थोडं थोडं पाणी घालून ना हा मसाला जो आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा. असा दाणेदार मसाला भाजून झाला पाहिजे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही मसाला भाजताना कोणत्याही ग्रेव्हीचा असू दे तेव्हा ना त्या भाज्या अशा छान होतात. तर आता बघा पूर्ण तेल सुटलं आणि थोडं थोडं पाणी घालून मी ते शिजवलेलं होतं. तर आता अख्खा मसूर असा थोडा थोडा घालायचा. एकतर अख्खा मसूर ना जास्त होतं शिजून आणि चांगला गीर शिजवलेला आहे, बघू शकताय तुम्ही एकदम मऊ अख्खा मसूर. जर तुमचा अख्खा मसूर कच्चा अर्ध कच्चा असेल ना तर तशी ती टेस्ट येत नाही अख्खा मसूरला. अशा पद्धतीने गरगरीत शिजवला ना तर ती भाजी अशी मिळून पण येते आणि छान अशी लागते. तर थोडं थोडं करून मी अंदाज घेत म्हणजे जास्त होऊ नये म्हणून ना ठेवलं. थोडा अख्खा मसूर बाजूला ठेवला पण नंतर नाही तो पण टाकला. थोडंसं पाणी घातलं आणि त्याला छान उकळी आणून द्यायची. ते उकळते तोपर्यंत तुम्ही बघा इकडे जिरा राईस तुम्हाला ताईंनो तो असा ब्राऊन कलरचा दिसणार नाही कारण लिंबू पिळल्यामुळे इकडे जिरा राईस पांढरा शुभ्र. आणि भात सुद्धा बघा एकदम मोकळा झालेला आहे. मी म्हटलं ना अर्धा तास तांदूळ भिजवले आणि कमी पाण्यात राईस केला की असा फडफडीत आणि टेस्ट पण काय वेगळीच लागते. लिंबू अवश्य पिळा, टीपच आहे ती. असं छान आणि दिसताना पण तो छान दिसतो. भात झाला, तिकडे अख्खा मसूर सुद्धा झाला, तो उखळतोय एक नंबर. या पद्धतीने अख्खा मसूरमध्ये बघितलं तुम्ही मी कोणताच मसाला वापरला नाही, फक्त घरची चटणी आणि लाल मिर्च पावडर. तर आता इकडे मी करत आहे दाल तडका. दाल तडक्यासाठी ना सगळे खडे मसाले घेतलेले आहेत मी. जिरे मिरे लवंग दालचिनी तेजपत्ता सगळं फोडणी तेलात फोडणी करायची आणि हिंग टाकलेला आहे. उभा चिरलेला कांदा आणि उभा चिरलेला टोमॅटो. आता मुलं काढून टाकतात म्हणून मी थोडाच टाकलाय. मोठी माणसं खाणार असतील तर भरपूर कांदा आणि टोमॅटो घाला, एक नंबर अशा पद्धतीने ना दाल तडका होतो. तर बघा कांदा टोमॅटो असा करपवायचा नाहीये, नॉर्मली मऊ झाला पाहिजे इतपत कांदा टोमॅटो भाजला आणि त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकले. मेन जो काम करतो ना दाल तडक्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, त्याचा एक वेगळाच डाळीत स्वाद येतो. आता आलं लसणाची पेस्ट टाकून पण छान भाजलं आणि आता टाकलेली आहे हळद. आणि डाळ बघू शकताय अगदी गीर शिजवलेली आहे. आणि गरम गरम डाळ अशी फोडणीत ओतायची आणि लगेच झाकते कारण ना वाफ बाहेर जाऊ नये म्हणून, त्याची टेस्ट त्यातच राहते. तर इकडे बघा मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि घट्ट असंच दाल तडका करायचा आहे, पातळ करायचा नाही. तोपर्यंत इकडे बघू शकताय अख्खा मसूर छान उकळला, कोथिंबीर आता टाकून घेते. बस एवढंच अख्खा मसूर. अगदी आपण हॉटेलमध्ये जी टेस्टी रेसिपी खातो ना अख्खा मसूरची सेम तसं टाकतो. जास्त मसाला टाकला की अगदी ते गरम म्हणजे तिखट इतकं जास्त लागत नाही आणि सेम टेस्ट याची दाल मखनीसारखी लागते. हॉटेलमध्ये जी दाल मखनी असते ना तशी अख्खा मसूरची टेस्ट लागते. एकदा ट्राय करा ही रेसिपी. तर आता दाल तडका तर बघितलं तुम्ही, तोही छान उकळला. इथं मी आता त्याला तडका द्यायला तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. तुम्हाला हिरवी मिरची किंवा लाल मिरची टाकायची असली तर तसं टाका, पण मी आता सगळे खडे मसाले टाकलेले आहेत आणि या पद्धतीने त्याला तडका दिलेला आहे. तुपाचा तडका जेव्हा दाल तडक्याला देतो ना तो एक वेगळाच लागतो. आणि जर तुम्हाला टेस्ट आणखीन वेगळी हवी असेल तर थोडीशी हरभऱ्याची डाळ घाला. मुगाची डाळ दाल तडक्याला नाही वापरायची, म्हणजे फक्त तुरीची किंवा हरभऱ्याची. तर इकडे बघू शकताय सगळा स्वयंपाक माझा मेन जो होता तो झालेला आहे. इकडे जिरा राईससुद्धा एकदम छान झालेला आहे. अख्खा मसूर आता बघा एकदम टेस्टी, काही कोणता मसाला घालायची गरज नाही. या पद्धतीने असा स्पायसी पण झालेला आणि टेस्ट पण त्याची लागत होती. तर इकडे असा तो थोडाफार असा मी रबरबीतच केलेला आहे. आणि इकडे दाल तडकासुद्धा बघा. दाल तडक्याला आता तुपाची जेव्हा फोडणी दिली ना लाल मिरची घालून तर ते पिवळं आणि लाल सेम टू सेम. आणि थंड झालं की हा दाल तडका पुन्हा एकदा असा घट्ट होतो, मग तो एकदम हॉटेलसारखा लागतो. आणि इकडे बघा हे पीठसुद्धा मऊ असं झालेलं आहे. एकदम असंच रोटीला पीठ मळायचं, घट्ट मळलं की मैदा असा मग लाटताना त्रास होतो. आणि हे बघा एवढा सगळा स्वयंपाक मी झटपट पाऊण तासात करून घेतला आणि सगळं किचन भांडी जेवढी काय पडलेली तेवढं सगळं एकदाच क्लीन करून घेतलं कारण माझे डोळे जे होते ते बाहेर वाटेला लागलेले होते. तर आता बघा किती वाजले, जवळजवळ ना 6:15चं टायमिंग झालेलं.
तर खूप वेळ अंधारसुद्धा पडला आहे आता आणि मी वाट बघत बसलेली, अजून येतील मग येतील. तर आधीच तेजसला स्कूलमध्येच खूप वेळ झाला त्याचं कार्ड घेतोपर्यंत, शिक्षकांना भेटेपर्यंत. आणि येताना सगळेजण सामान आणायला गेलेले. येता येता कराडचं डीमार्ट लागतं, मग तिथं गेलेले. तर तिथं त्यांना वेळ झाला त्याच्यामुळे यायला. पण माझं आपलं कधी येतंय असं झालेलं. बराच वेळ बाहेर बघितलं, वाट बघितलं आणि नाही म्हटलं तर 8, 8:15 वाजता बघा आता इकडे गाडी आलेली. आणि आली की खालनंच इकडं हाका सगळी मारत होते आणि पोरींचं पण कालवा. आणि तेजस बघा, आणि तेजाची हाईट खूप जास्त वाढलेली आहे. म्हणजे मला त्यांनी आता क्रॉस केलेला आहे, तरी पण तो मला म्हणतोय माझी हाईट का कमी आहे. म्हटलं आता मला क्रॉस केलं तरी तुझी हाईट कमीच वाटते. आणि तो एक वेगळाच आनंद असतो बरं का. तो आला का नाही की, आणि आज माझा उपवास असल्यामुळे मी जाऊ शकली नाही. पण आधी ती अनुष्का मात्र पळत दादाला आणायला गेलेली आणि खूप त्रास पण दिला पप्पांनी. म्हटलं बघा मी कशी सांभाळती एकटी, कारण त्यांच्या मागे एवढं पोरं सांभाळायचं काय नसतं. तर म्हटलं असं. तर हे बघा सगळ्यांची हेल्प, हांतरून पांघरुणापासून A to Z गोष्टी मी तेजसला सगळ्या आणायला लावलेल्या. कारण म्हटलं धुवायचं असतं, त्यामुळे त्याला दिलेलं ब्लँकेट वगैरे सगळं घेऊन आले. आणि हे बघा आल्या आल्या ह्यांचं साहित्य ह्या वरती घेऊन आले. तर डीमार्टमधनं येताना पप्पा असले की ही असली मिजाज म्हणजे लिकीची पूर्ण होती. पोरांची लय होत नाही पप्पाजवळ, पण पोरींची होती. तर इकडे बघा डीमार्टमधनं त्या ड्रॉइंगच्या वह्या, ते ड्रॉइंगचं सामान, नोटबुक काय काय ते पप्पांकडं घेऊन आले. आणि आले मी ते बघितले की ह्या दोघींना ओरडली की तुम्ही कशाला ते घेऊन आलाय, म्हणून झालं गप बसल्या. तर इकडे मी आधी तिला ओरडतेच आणि अनुष्काने बघा त्याची हांतरून आणून तशीच टाकली. आणि हे बघा हिला पण मी ओरडत होती की तुम्हाला काय कळत नाही, फुकट ते सगळं आणलंय म्हणून उगचच विनाकारणाचं. तर आधी ती म्हणत होती असू दे मला पप्पाने घेऊन दिलंय, मग काय झालं. तर आधी ती पण आणायला गेलेली. पोरी थकल्या नव्हत्या, खुश होत्या बरं का दादा आला म्हटल्यानंतर. आणि इकडे बघा डीमार्टमधनं काय काय स्वतःला घेऊन आले ना, तेवढं सगळं तेवढं दाखवायचं चाललेलं होतं. आणि मी त्यांना विचारत होते, कारण ना दुपारी जेव्हा मी फोन केला त्यांच्या पप्पांना, तेव्हा म्हणत होते पोरीने मला इतकं दमवलं. म्हटलं असू दे बघा आता तुम्ही. तर बघा अख्खी गाडी त्यांनो भरलेली होती, कारण हा सगळा जो किराणा सामान सगळं आणले ना, दिवाळी सकट सगळा किराणा त्यांनो भरलेला आहे. म्हणजे येताना मिस्टरांनी आणलेला आहे. मोठी गाडी असली की काय एवढं म्हणजे हे असं सामान येतं. तर तेजसचं सुद्धा सामान, हे डीमार्टचं सामान, आणि जाताना पिशव्या नेल्याच नव्हत्या जास्त. मग हे सगळं पण असंच होतं, आम्ही मागं गाडीचा कप्पा रिकामाच असला की असं गाडीत मागं टाकून आणतो. तर मिस्टर तर थकलेले होते आणि गव्हाची पोती सगळंच बरंच काय काय होतं. मग जे काय बारीक सारीक होतं ते मी खाली आली सगळं भरलं. आणि इथं तेजसला पण भेटली पहिल्यांदा आल्या. आणि त्याचं चाललेलं तो पण काय सांगत असतो. सगळं मुलांना लहान सांगायचं असतं, बोलायचं असतं. आणि मी पण विचारते आणि सगळं सामान गाडीतनं भरायचं मोठं मला काम लागलं. हे आणलं ते आणलं, माझं तर तोंड चालूच होतं, हे कशाला ते कशाला. कुणाला हा बघा तेजस घर ना काळा आज सेम पप्पांसारखा दिसतो. कुणासारखा दिसतो? हो हो हो, कुठं कुठं पुचतोय बघा, केवढा मोठा झाला. जेवण बघ काय काय केलंय. हो तुम्ही दोघंच मोठे आहेसा, ही नाही चिंटकली. जा ना आधी ती काय राहिली का बघ जा पप्पांना अजून थोडंस. चला स्वयंपाक बघायला. हो 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 चल की रे जेवण बघायला. आता जेवण बघायला जाऊ दे की त्याच्या आवडीचा मीन. पाया पड देवाच्या पहिला. घर छोट झालं मम्मी. झालं ना छोट. सेम सेम पप्पा सारखं. होय ना, बाथरूमचं धरलं अनुष्का. काय काय अख्खा मसूर हाय, दाल तडका, जिरा राईस, नको नको बटर बटर. कशात ठेवले. तर बघा तो यायचा म्हणून मी सगळं घर आवरलेलं आणि बाहेर आता राहडा बघा. आणि काय नवीन आणले काय नाही, दादा हे केलं ते केलं, पोरी सगळं त्याला सांगत बसतेत. आणि इकडं बघा दारातच हा पसारा बघा किती मी घर हे केलेलं. पण ठीक आहे, त्याला जेवायचं होतं. पहिल्यांदा जर तेजसला काय पाहिजे असेल ना आल्या तर मम्मीच्या हातचं जेवण पाहिजे असतं त्याला. माझ्या हातचं जेवण एक लय आवडतं खरंच. म्हणजे दुसऱ्या कुणाचं इतकं जास्त कितीही त्यांना हॉटेलमध्ये जरी घातलं, बाहेर किती पण खाऊ दे, त्याला इतकं कोणाचं नाही. पण आल्या त्याला ना
म्हणजे मम्मीच्या हातचं ते जेवणच जेवायचं असतं. तर इकडे बघा खुश झाला, हातपाय तोंड धुतले, कपडे बदल म्हटलं तर नाही मला जेवायचंच आहे. मग त्याला पहिल्यांदा ताट वाढलं आणि जेव म्हटलं. तर बाकीचं आता मला सुद्धा सामान बघितलं ना, तो दारात सगळा पसारा पडलेला तो पण मी ठेवला. आणि आता असं तेजस आलेला आहे, त्याचे पप्पा तर थकलेले निवांत त्यांचं चाललेलं. आणि इकडे बघा ह्या दोघींचं तर काय बोलायचं कामच नाही. आता जावेची सुद्धा ती मुलं होती ती पण गेली आणि ह्याला पहिल्यांदा जेवायला दिलं. ह्यांचं त्या आदिती अनुष्काचं त्यांच्या ह्याच्यातच चाललेलं नाही. तर तुम्ही म्हणाल पोरालाच फक्त जेवायला दिलं, पोरींना नाही दिलं. त्यांचं त्या दादाच्या मागं सगळ्या गोष्टी त्याला सांगायच्या, लेखाजोखा म्हणतात ना, वर किती महिन्याचा राहिलेला ते सगळं सांगायचं, दाखवायचं असतं. आणि तेजसना एकदम म्हणजे आवडीचं आज हे झालं, एकदम